बाळांनो, आर द ट्रायंगल्स इन द फिगर सिमिलर? इफ येस, बाय व्हिच टेस्ट? जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर कोणत्या टेस्टनं असतील? बघा, आता दोन ट्रायंगल सिमिलरसाठी बाळांनो सांगतोय का, एक लहान फिगर एक मोठी फिगर. सिमिलर, सिमिलर म्हणजे समरूप. एका झाडाला लागलेले आंबे, आंब्यांचा आकार एकसारखाच असतो. लहान मोठा असतील तरी सुद्धा ते सिमिलर असतात. तुम्ही फोटो लॅबमध्ये जर गेला, एखाद्या व्यक्तीचा लहान फोटो असतो, त्याच व्यक्तीचा तोच फोटो मोठा असतो, तोच फोटो त्याच्यापेक्षा मोठा असतो. ते सर्व फोटो सिमिलर असतात बाळांनो. याचा हा फोटो साईड जर प्रोपोर्शनल असतील तर ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. 5 दुनी 10, 3 दुनी 6, 4 दुनी 8. म्हणजे याची सावली इथं पडली असेल. समजा मी हा ट्रायंगल आत्ता झालेल्या मागल्या एका लेक्चर्समध्ये मी सांगितलेला आहे, हा ट्रायंगल घेतला, ह्याच ट्रायंगलची सावली खाली पडेल, पण ती सावली थोडीशी मोठी असणार. वर बल लावला, तो ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. का तर साईड प्रोपोर्शनल आहेत. याची जेवढी लांबी वाढेल त्याच प्रमाणात याची पण लांबी वाढेल. समजा इथं आपल्याला 5 दुनी म्हटलंय, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9, 4 त्रिकोण 12, तरी पण ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनं? बाय एस टेस्टनं. आता दोन ट्रायंगलमध्ये पी क्यू अपॉन एल एम, पी क्यू अपॉन एल एम इज इक्वल टू 6/3 मीन्स 2/1. क्यू आर अपॉन एम एन 8/4 इज इक्वल 2/1. पी आर अपॉन एल एन इज इक्वल टू 10/5 2/1. मग 2/1 2/1 2/1 सर्व साईड काय झाल्या? प्रपोर्शनल झाल्या. देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन बाय एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनं दोन ट्रायंगल सिमिलर झालं. समजा इथं आपल्याला साईड बदलली, 5 5 25 दिलं, 3 5 15 दिलं, 4 5 20 दिलं. 25 15 20चा सुद्धा ट्रायंगल काय आहे? सिमिलर आहे, होऊ शकतो. लिखाण केलं तर हे गणित समजतील.